नमस्कार मित्रांनो. तर मी आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे हे आहे, तुम्हाला मागच्या वेळेस पण मी सांगितलं होतं ह्या चॅनलवरती आपल्या दुसऱ्या चॅनलचा विषय की जीमेलबद्दल, की माझ्या मुलाच्या हातून मोबाईल रिसेट झाला म्हणून. तर सगळं जीमेल वगैरे सगळे नंबर वगैरे सगळे गेले होते. तर मी खूप प्रयत्न केला जीमेलसाठी. तर मला जीमेल सापडला. आता मी यूट्यूबवाल्यांना पण जीमेल केला. यूट्यूबवाल्यांनी जीमेल केल्यानंतर मला तिकडून जीमेल आला. मला तिकडून त्यांनी सांगितलं, त्याच्यानंतर आम्ही त्या प्रोसेस केल्या. त्याच्यानंतर आम्हाला तो जीमेल सापडला. सगळं काही गोष्टी सापडल्या, पासवर्ड जीमेल वगैरे सगळं सापडलं बरं का मित्रांनो. तर टायटलवरूनच तुम्हाला कळेल की काही लोकांनी एवढा विश्वासघात केले माझ्याबरोबर. खूप म्हणजे खूप विश्वासघात केला आहे बरं का. मला एवढ्या गोष्टी माहिती नव्हत्या. आपण एक मदत घेत असतो कुणाकडून पण बरं का. पण ज्या लोकांना माझा पासवर्ड माहिती आहे, ज्या लोकांना माझा पासवर्ड माहिती आहे, माझा मोबाईल नंबर माहिती आहे, माझा जीमेल माहिती आहे, त्या लोकांनी हे काम केलं की त्यांनी अगोदरच हे काम करून ठेवलं आहे. पिल्लू बघ काय करते, अगोदरच त्यांनी हे काम करून ठेवलं आहे बरं का. त्यांनी माझा नंबर होता तिथं स्वतःचा नंबर टाकला आहे. जिथं माझा नंबर होता तिथं स्वतःचा नंबर टाकून परत पासवर्ड पण माझा चेंज केला आहे. त्याला माहिती आहे चॅनल मॉनिटाईज झालं आहे, त्यामुळे पैसे येणार म्हणून त्यांनी अगोदरच प्लॅनिंग केला. आणि देवाचीच कृपा म्हणून देवानी चॅनल ते माझ्या मुलाकडून ह्याला मोबाईलला रिसेट मारला गेला. तेव्हा मला समजल्या सगळ्या गोष्टी. आणि आम्ही चेक केलं त्या दिवशी, चार दिवशी चेक केलं तर कुठला मोबाईल डेमो काहीतरी मोबाईल आहे. त्या डेमो मोबाईल नंबर आहे, डेमो मोबाईल आहे आणि त्याचा नंबर आहे. म्हणजे मोठे मोबाईल असतात ना ते मोबाईल, आणि नंबर आहे शेवटला 75 नंबर आहे, .75. त्याने त्याचा नंबर टाकला आहे बरं का. आणि कुणाकडेच माझा मोबाईल नव्हता, कुणालाच माझं पासवर्ड किंवा जीमेल वगैरे कुणालाच माहीत नव्हतं बरं का. पण असं मला म्हणायचं आहे, असं का करावं. मी लेकराचं माझ्या चॅनल ओपन केलं, माझ्या मुलीच्या भवितव्यासाठी विचार केला. तर माझ्या मुलीच्या म्हणजे पहिलं पेमेंट यायच्या अगोदर माझ्या मुलीच्या पोटावरती पाय दिले काही दुसऱ्याचे पैसे कधी पचत नसतात आणि ते मी घशातनं काढणार. अगं कोण असे कुठली व्यक्ती असेल तर एवढे पैसे घेताना किंवा कोण तुझ्या साथीला कोण असेल त्यांना पेमेंट ही करताना थोडं तरी विचार करायचं की ह्या व्यक्तीने किती कष्ट केले असेल चॅनलसाठी. स्वतःचं चॅनल आहे ना, स्वतः चॅनल करून बघायचं किती कष्ट लागतात आणि किती काय करायला लागतात. सोपं नाही मोनो करायचं, चॅनल पुढे घेऊन जायचं सोपं नाही. मी माझ्या मेहनतीने चॅनल पुढे घेऊन चालले होते. एवढा चॅनल मोनो करून चॅनल पुढे घेऊन चालले होते. पेमेंट आला होता. कुणाच्या कष्टाचं नव्हतं त्याच्यामध्ये, की माझे कष्ट होते त्याच्यामध्ये. मला बसवायला होत नव्हतं तरी मी लाईव्ह घेत होते, चॅनल चालू केलेला, व्हिडिओ टाकायचे. माझ्या मुलांना मारहाण करून मी व्हिडिओ करत होते, सगळं करत होते. माझ्या लेकरांना घेऊन सगळं करते. का तर माझं स्वप्न होतं की माझ्या मुलीला पुढे घेऊन जायचं, काहीतरी करेल त्या भवितव्यासाठी, त्याच्यात काहीतरी होईल. मी काहीच जॉब करू शकत नाही कारण की लहान लेकरं माझी, म्हणून मी विचार केलेला. काय उपयोग आहे, चॅनल मोनो करून झालेला आहे माझा, चॅनल कमवता आहे. तरी पण आता त्याला काय वाटलं की हिला काय कळणारच नाही, मी पासवर्ड टाकलेला आहे, मी नंबर बदलला आहे. जेवढे ही कमवणार तेवढे पैसे माझ्या अकाउंटला जमा होणार. किती बसणार आहे दुसऱ्याचं हरामचं आहे. अरे स्वतः कष्ट करता ते पुरत नाही, तुम्ही दुसऱ्यांचं हरामचं काय. आणि मी माझ्या देवीला आराधना जाऊन लावणार आहे मंदिरात. उद्या काय कमी असं झालं तरी मला सांगायचं नाही. मी 3 गावच्या मंदिरात जाऊन आराध लावणार आहे आणि कंप्लेंट पण टाकणार आहे नावाची. उद्या काय कमी जास्त माझ्यापर्यंत यायचं नाही. तुला नाचायलाच लावते, माझे पैसे खाल्लेस फुकटचे. मित्रांनो माझा 21 एप्रिल ते 26 एप्रिलपर्यंत पेमेंट येणार होता. आज चॅनल मोनो होऊन पहिला पेमेंट येणार होता. पहिला पेमेंट घेतला माझा त्या व्यक्तीने बरं का. मला न येता मी तडपडते नुसती माशासारखी, तशी तडपडणार आहे. पहिला पेमेंट माझा घेतला. आता तो बंदच झाला आहे ना. चॅनलवरती व्हिडिओ पडत नाही, काय नाही. तुझ्या घशात नाही, माझ्या घशात. मधल्यामध्ये राहिला चॅनल तो. काय मिळालं ग तुला, काय मिळालं. कोण व्यक्ती आहे तिला काय मिळालं असं करून, दुसऱ्याच्या पोटावर पाय आणून काय मिळालं. आणि कुणाला तरी सपोर्टला घेतलं नाही, बाबा हे 5,000 तू खा, हे 5,000 मी खातोय म्हणून.
दुसऱ्याचं वाटोळं केलं ना तर स्वतःचं वाटोळं होण्याचं राहणार नाही. मी देवासमोर सांगते, माझं जर बिनकामाचं वाटोळं करत तुमचं वाटोळं करायचं राहणार नाही. पहिल्या चॅनलचं पण तसं झालं मित्रांनो, बरं का. एक विश्वासू माणूस नवरा बायको घरी आलेत माझ्या, विश्वास टाकला त्यांच्यावरती पण जीवापाड. दोघं नवरा बायको घरी आलेत माझ्या, आणि माझं चॅनल स्वतःच्या चॅनलमध्ये लॉग इन करून घेतलं आहे. काय अधिकार आहे ना माझा चॅनल स्वतःच्या चॅनलमध्ये लॉग इन करून घ्यायचा? त्याच्यासाठी मी दिला होता का? मी माझा चॅनल मोनो करण्यासाठी ते पहिला चॅनल पण मला काय माहीत नव्हतं. तो चॅनल ते बऱ्याच जणांचं म्हणतं आम्ही चॅनल मोनो करून दिला. असं चॅनल मोनो करून दिलं का त्या आपण व्यक्तीने काय माहिती. त्यांनी दोघं जण बायको आले, त्यांनी पण असंच केलं माझ्या चॅनलमध्ये. त्यांनी पण माझा चॅनल रेडमीचा मोबाईल आहे त्याच्यामध्ये लॉग इन करून घेतला. हां, हे तुम्ही असले कुठाने करता का? तुम्हाला काय वाटतं? अरे कधीच खोटं कधी पचत नसतं, लक्षात ठेवा. ते आज ना उद्या बाहेर येत असतं. तुम्ही जे करता ना एक काळा गांड्या, ते सगळे देतात आम्हाला लक्षात. हां, दोन्ही व्यक्तींवरती विश्वास टाकला. दोन्ही व्यक्तींनी विश्वासघात केला माझा मित्रांनो, माहिती आहे का. एवढा मोठा विश्वासघात केला तर विचारू नका. त्यांनी पण चॅनल माझा लॉग इन करून घेतलं चॅनलमध्ये, आणि हा चॅनल माझा कमवता त्यांना बंद कर. हा चॅनल पण मोठा दुसरा जाऊ दे म्हटलं, तो चॅनलचा विषय सोडला मी. त्या चॅनलचा विषय सोडला आणि हा चॅनल म्हटलं माझ्या मुलीचा खुलला 2 वर्षाच्या. म्हटलं चला मग काही माझा हा 2 वर्षाच्या माझ्या मुलीचा चॅनल खुलला. काही ह्यांच्यामुळे चॅनल ही झाला का, मोडर झाला का? हे रात्रंदिवस झोपले का? हे रात्रंदिवस झोपले? ह्याने रात्रंदिवस झोपून माझा चॅनल मोनो केला. हां, आज मी काय कष्ट केले चॅनलसाठी ते माझं मला माहिती आहे. ज्यांचं सगळ्यांचं चॅनल आहेत ना, प्रत्येकाचं चॅनलवरती काय कष्ट असतात ना, ते प्रत्येकाला माहिती आहे. प्रत्येक लेडीजला माहिती आहे कष्ट किती करावं लागतं. जी मनापासून बाई कष्ट करते तिला नक्कीच माहिती आहे चॅनलवरती कष्ट करते असं. मित्रांनो, माझ्या मित्रांनो, माझ्या भावानं बहिणीनं, मी तुम्हाला सांगते, माझ्या चॅनलचे पैसे खाल्ले ज्या व्यक्तीला माझा जीमेल, माझा मोबाईल नंबर, माझा पासवर्ड माहीत होतं त्या व्यक्तीने. पहिला पेमेंट माझ्यापर्यंत येऊ दिला नाही त्यांनी. आणि त्यांचं प्लॅनिंग होतं की मधली पेमेंट खायचं म्हणून. ही व्हिडिओ टाकणार, ही करणार, आणि आपण इकडं पेमेंट हे करून घ्यायचं म्हणून. तो $.75 नंबर आहे लास्टला. डेनो कंपनी, डेनोचा मोबाईल आहे. माझ्या लेकराच्या पोटावर नाही पाय आणलास. ती माझी बसले ना महाकाली सुकाई वरदायनी, तिच्या पोटावर पाय आणलायस. ती बघून घेईल, ती कधी सुखाने जगू देणार नाही. म्हणजे विश्वास ठेवणं पण चुकीचं आहे ना आजकाल. एवढे विश्वासघातकी माणसं असतात ह्या जगात, वाटलं नव्हतं. मला वाटत होतं की आपल्यासारखी सगळी आहेत, पण आपल्यासारखी सगळी नसतात भावानं भेटलेलं, बरं का. खूप विश्वासघाती, पैशासाठी, फक्त पैशासाठी माझा चॅनल ही केला. हां, पैशासाठी फक्त एवढा विश्वासघात करून घेतला. हां, काय मिळणार आहे एक पेमेंट घेऊन? काय मिळणार आहे? जो मला खड्डा काढलाय ना, त्याच खड्ड्यात स्वतःला पडायचं आहे. माझ्यासाठी खड्डा नाही खोदला, तो स्वतःसाठी खोदला. मी खूप मोठं स्वप्न बघितलं होतं माझ्या मुलीसाठी, की काहीतरी होईल माझ्या मुलीसाठी माझ्या स्वप्नाचं काहीतरी होईल. तो पेमेंट माझ्यापर्यंत यायच्या अगोदर माझ्यापर्यंत आला नाही मित्रांनो. तो पेमेंट मधल्यामध्ये खाल्ला गेला. ज्या व्यक्तीला जीमेल, पासवर्ड, माझा नंबर माहिती होता त्या व्यक्तीने खाल्ला. माझ्या नंबरच्या ठिकाणी त्या व्यक्तीचा नंबर टाकून, माझ्या पासवर्डच्या ठिकाणी त्याचा पासवर्ड टाकून ते सगळं केलेलं आहे. एवढा अधिकार कोणी दिला? मी नावाची कंप्लेंट करणार आहे, आणि देवीला नवस पण लावणार आहे. मी जीमेल भेटत नव्हतं, मी वेड्यासारखी मी माझ्या भाऊ बहिणीला मी 4-5 दिवस जेवले नाही, माहिती आहे का. माझं लक्ष लागना, रात्रंदिवस झोप लागत नव्हते. जशी मी तडमडली होती ना माझ्यासारखी, तशी तडपडतात. हां, देवाला कुठंतरी हे आहे म्हणून मला जीमेल पण सापडला, माझा पासवर्ड पण सापडला होता. पण बघितलं तर हे असलं पुढं आलं माझ्या समोर. मी यूट्यूबवाल्यांना पण ही करणार आहे, कॉन्टॅक्ट करणार आहे. खूप विश्वासघातकी आहेत बघा लोक. कुणावरती विश्वास टाकू नका मित्रांनो आजकाल. अरे पैसे काय आज नाही उद्या संपून जातील, ते पैसे तेवढंच राहणार नाहीत, तुला आयुष्य पुरणार नाहीत. पण माझा विश्वास होता तो गेला उडून ना. हां, मी सगळ्यांना सांगणार की आता, मी सगळ्यांना सांगणार, सत्य आहे, मी सगळ्यांना सांगणार. माझ्या प्रत्येक अश्रूची किंमत मोजावी लागणार, प्रत्येक. मला वाटलं होतं काहीतरी होईल माझ्या मुलांचं. मी खूप मोठं स्वप्न बघितलं होतं. पहिला पेमेंट आला की असं करेन, तसं करेन. पण
मी रडते ना तसं आयुष्यभर रडत बसणार ती व्यक्ती ज्याने माझ्या चॅनलचं असं केलं नाही. कधीच सुखी राहणार नाहीस, कधीच नाही.